रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आता हे जे ब्लाऊज कटिंग केलेले मी तुम्हाला दाखवते हे माझे वेगवेगळ्या कस्टमरचे आहेत। तसंच आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला हे वाले ब्लाऊज दाखवणार आहे जे मी तुम्हाला इथं दाखवते। तर याचे बघा बॅक तसंच फ्रंट दोन्ही गळे डिझाईनचे आलेले आहेत। आणि जेव्हा डिझायनर गळे येतात तेव्हा सर्वच मैत्रिणींच्या मनामध्ये खूप मोठा असा प्रश्न असतो, तो म्हणजे असा की शोल्डर किती घ्यायचा आणि मुंडा खोली किती घ्यायची। तर तेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। तर बघा इथं आपण गळ्याची रुंदी चेक करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग मी इथं अस्तर घेतलेला आहे कटिंगसाठी। तर बघा पूर्ण उंची प्लस 1 इंच मी इथं घेतलेला आहे आणि आपण गळा मोजून घेतलेला असल्यामुळे गळ्याची आतील रुंदी 7 होती, तर त्याच्या निम्मे 3.5 घेतलेला आहे आणि प्लस 3 इंच पुढे शोल्डर म्हणजे टोटल शोल्डर 6.5चं झालं। तसंच मुंडा देखील 6.5चा घेतला आणि 38 मापाचं हे ब्लाऊज मी इथं कटिंग करून घेते। तर आता बॅकची मार्किंग झालेली आहे, आपण इथं फ्रंटची मार्किंग करून घेतोय। उंचीला जास्त घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट पार्ट ते बॅक पार्ट, पूर्ण उंची प्लस 1.5 इंच असं टोटल 8 इंचचा पॉईंट खाली लावलेला आहे। आता पूर्ण उंची 14.5 असणार आहे, त्यात मी 15.5वर इथं पॉईंट लावते। 15.5ला पॉईंट लावल्यानंतर आपण असं आडवं मोजून घेणार आहे, म्हणजे सरळ एक लाईन मार्किंग करून घेतली। तर आपण जेव्हा डिझायनर गळे येतात तेव्हा खूपच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो की गळ्याची रुंदी किती टाकायची किंवा पूर्ण टोटल शोल्डर किती घ्यायचं। जसं की मी तुम्हाला डिझायनर हा जो काही नेक आहे तो मी तुम्हाला मोजून दाखवला। आतील जी रुंदी आहे ती 7 इंच येते, तर 7चा निम्मे आपल्याला 3.5 घ्यायचा आहे। सिंपल आहे, बिलकुल एकदम इझी आहे। तुम्ही पण असं करू शकता, जेवढी रुंदी येते त्याच्या निम्मे करायचं आहे। तर 7चा निम्मे 3.5 होते, तर 3.5 आपण गळ्याची रुंदी घेणार आधी आणि त्यापुढे आपलं 3 इंचाचं शोल्डर येत असतं, तर प्लस त्यामध्ये आपण 3 इंच ॲड केलेलं आहे। तर टोटल शोल्डर आपलं इथं किती झालं, 6.5चे शोल्डर आलेलं आहे। तर मग आता मुंडा देखील आपल्याला 6.5चाच घ्यायचा आहे। आणि माप बघायला गेले तर हे जे माप आहे ते मी 38 मापासाठी ब्लाऊज बनवून घेते। आता तुमच्या मनात अजून प्रश्न आला असेल की लहान साईजला पण असंच घ्यायचं का, तर हो, जेवढी गळ्याची रुंदी असते ना त्यानुसार आपल्याला शोल्डर टाकायचा आहे आणि मगच आपल्याला पुढे मापं घ्यायचे आहेत। जेवढं शोल्डर तेवढंच मुंडा खोली घ्यायची आहे। तर आपण डायरेक्ट कापडवर प्रिन्सेस कट करणार आहे। तर आता इथं बघा आपण फ्रंटसाठी टक्स पॉईंट घेणार आहेत। छातीच्या चौथा प्लस 1 इंच हा टक्स पॉईंट असतो। असा आडवा टक्स मी इथं बरोबर 4.25वर लावून घेतलेला आहे। खाली इथं बरोबर आपण 3.5वर पॉईंट लावलेला आहे। त्यापुढे मी आता 2.5 इंच मोजून घेतलेला आहे। बघा हा थोडा आपला क्रॉस आलेला आहे पहिला पॉईंट, त्यानंतर 2.5 इंचापासून 2 इंच सरळ घ्यायचा आणि मेन पॉईंटला क्रॉस करायचा आहे। तसंच मुंड्यामध्ये आता आपण 6.5चा मुंडा घेतलेला आहे, तर 6.5वर पॉईंट लावत आपण हे असं क्रॉस करणार। आता पॉईंट टू पॉईंट प्रिन्सेस कट तयार झाला। आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे। प्लस पुढे टक्ससाठी वेस्टेज 2.5 इंच घेणार, मार्जिनचे 2 इंच प्लस 1 इंच जॉईंटसाठी। डायरेक्ट कापडवर कटिंग करते म्हणून 1 इंच जॉईंटसाठी लागतो आपल्याला। त्यानंतर अशी क्रॉस लाईन मार्किंग करायची। इथून खालच्या लाईनपासून आपल्याला 1 इंच वर घ्यायचं आहे आणि हा 1चा पॉईंट आपल्याला डायरेक्ट असा खाली मॅच करायचा आहे। इकडे 1/2 इंच क्रॉस घ्यायचा आहे या बाजूला। आता आपली ही पूर्ण टोटल प्रिन्सेस कटची इथं मार्किंग झालेली आहे। तुम्ही बघू शकता मी गळ्याची मार्किंग केलेली नाही, फक्त एक निशाण लावलेला आहे गळा रुंदीवरती। गळा डिझायनर आलेला असल्यामुळे आपण जसा डिझाईनचा तो आलेला आहे ना तसाच आपण तयार करणार। तर बॅक आणि फ्रंटला मी गळ्याची मार्किंग केलेली नाही, बॅक पार्ट पण आखून झालेला आहे, तसंच आपलं फ्रंट देखील इथं मार्किंग झालेलं आहे। स्लीवसाठी मला अजून एक वेगळा असं लागतं। तर बघा डिझायनर कापड होता त्याचा आपण बरोबर गळ्याचा जो आकार आहे ना तो एकावर एक ठेवत सेंटरला अशी मी घडी घातलेली आहे आणि
फ्रंट पार्ट बरोबर डिझाईनचं व्यवस्थित यायला हवं, त्यासाठी आपली अशी कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हे साईड पॅटर्न आहे ते देखील आपल्या इथं बरोबर आलेलं आहे. तर दोघं आपले फ्रंटचे दोघं पार्ट कटिंग झाले. फ्रंटला हुक सांगितलेले आहेत कस्टमरने, म्हणून आपण फ्रंटला मधून कट लावून घेतलेला आहे. बाकी डिझाईनचे जो पॅच आहे ना, बॅक तसंच फ्रंटवरती जो आहे तसाच मी इथं घेणार आहे. तर अशी डिझाईन जेव्हा तुमच्याकडे देखील येईल तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने शिवून घेणार हेच मी तुम्हाला इथं आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे. तर बघा, गड्याचा जो आकार असतो ना तो बरोबर एकमेकांवर मॅच करायचा आहे आणि मग असा कटिंग करून घ्यायचा आहे. आता कटिंग झाल्यानंतर मी इथं बॅक पार्ट घेतलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला बॅक पार्ट दाखवणार आहे. इथं टक्ससाठी मी 4.5वर पॉईंट लावला, त्याच्या पुढे मी थोडंसं क्रॉस केलेलं आहे, कारण टक्स घेतल्यानंतर आपलं जे टोक आहे ना ते खाली येत असतं, म्हणून थोडंसं क्रॉस करायचं असतं. हे मी तुम्हाला नेहमी सांगायचं विसरते, पण मी दाखवते तुम्हाला कधी कधी व्हिडिओमध्ये. तर बघा, आता आपण डिझायनर कापडच्या सेंटरला कट लावलेला आहे, तसंच अस्तरच्या देखील सेंटरला आपण कट लावून घेतलेला आहे, की जेणेकरून डिझाईन जी आहे ना ती आपली बरोबर सेंटरमध्ये यायला हवी. इकडे तिकडे जास्त कापड जायला नको, ह्यासाठी आपण पिनांचा वापर करतोय आणि सेंटरला सेंटर पॉईंट मॅच करत सर्व ठिकाणी आपण पिना लावून घेणार आहेत. शिद्या बाजूवर आता आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे. कापडची उलट बाजू तुम्हाला दिसते आणि कापडच्या उलट बाजूनेच मी इथं टिप टाकायला घेतलेला आहे, कारण मला गळ्याचा आकार स्पष्टपणे उलट बाजूने दिसतोय आणि तुम्हाला पण दिसायला हवा त्यासाठी. तर इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या सर्वांसाठी, की मी जो रेग्युलरचा दाब आहे ना माझा तोच इथं राहू दिलेला आहे. सिंगल दाब मी लावलेला नाही मशीनला, रेग्युलर दाबनेच मी हे जे ब्लाऊज आहे ते शिवून घेते. आणि मणी बघणार तुम्ही गळ्यावरती लावलेले तर एकदम लॉक केलेले मणी आहेत, म्हणजे ते मणी आपल्याला असे काढायचे असतात. तर त्यामुळे कसं मला हे शिवत असताना थोडा प्रॉब्लेम आलेला आहे, कारण जिथं बॅक तर आपलं झालेलंच आहे एकदम परफेक्ट, पण फ्रंटमध्ये आयहुक पट्टी लावत असताना मला 1-2 मणी काढण्याची गरज पडली, तर ते मणी मला अक्षरशः दाताने काढावे लागले. असे मी ते मणी काढून घेतलेले आहेत. तर बघा, इथं मी बरोबर वरून शोल्डरपासून 3 इंच मोजत 2-2 टाके शिलाई काढली आणि तिथं अशी ही दोरी टाकून घेतलेली आहे आतून. तर ही जी दोरी आहे ती एकदम अल्टरच्या फिनिशिंगने आपण इथं लावून घेतोय, म्हणजे बाहेरून ती दोरी दिसणार नाही, एकदम त्याचा जो पार्ट आहे ओपनवाला तो आतल्या बाजूला जाणार आहे मार्जिनमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला पण एकदम फिनिशिंगमध्ये तुम्ही तुमचं ब्लाऊज शिवून घेऊ शकता. दोरीला एकदम प्रोफेशनल पद्धतीने लावायची पद्धत मी तुम्हाला इथं दाखवते. थोडे 2-2 टाके शिलाईचे काढून घेतले जिथे मी मार्किंग केलेलं आहे तिथून, आणि मग इथं आता आपण दोरी लावून घेतली. आता राऊंड शेपला मी कट लावून घेतले, तसे जिथं कॉर्नर आलेले आहेत बघा 2, त्या कॉर्नरला आपण कट लावत आता आपण पूर्णपणे बॅकपार्ट आपलं असं पलटवून घेणार आणि पलटवून झाल्यानंतर आपण खाली तसंच गळ्यावरती टिप टाकून घेणार आहेत. तर इथं बघा, मी रेग्युलरचा दाब जो आहे तो वापरलेला आहे, तरी देखील माझा जो गळा आहे तो एकदम परफेक्ट तयार झाला आणि दोरी एकदम अल्टरच्या फिनिशिंगने इथं लावली गेलेली आहे. तर आता आपण त्याच्या दाबचा वापर करत एकदम एकच, म्हणजे दाबचा एकच पाय चालतोय कापडवर, एवढंच इथं मार्जिनचा कापड सुटलेला आहे आणि बरोबर शिलाई एकदम कोपऱ्यावर येते आपली अशी काठावरून. तर अशा पद्धतीने मी इथं शिलाई टाकून घेते. ठीक आहे, ओके. तर आता हे बघा, असं आपलं बॅक पार्ट इथं तयार झालेला आहे. मी याला टक्स वगैरे घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण फ्रंट पार्ट घेतलेला आहे. फ्रंट पार्टसाठी बघा, दोन्ही पार्ट असे ठेवून घ्यायचे आहेत आणि अस्तर जे आहे इथं आपल्याला अस्तरवर गळा मोजून घ्यायचा आहे. कस्टमरचा गळा किती इंच उंचीला आहे तसं मोजत मी इथं छोटासा कट लावून घेतलेला आहे आणि दोन्ही पार्टचे गळे आपले सारखे यायला हवे यासाठी मी असं बरोबर अस्तर मोजून मापून इथं ठेवून घेते आणि पिना लावून सेट करून घेते, की गळ्याची उंची आपली कमी जास्त व्हायला नको. दोन्ही जे पार्ट आहेत आपले फ्रंटचे ते आपले सेमच यायला हवे, ह्यासाठी आपण बरोबर त्यांना समोरासमोर ठेवत इथं पिना लावून घेतोय. तर बघा, एक बाजू मी अशी तयार करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मी शिलाई टाकून घेतलेली आहे. तर तुम्हाला दाखवते की फ्रंटचा जो पॅच आहे तो देखील मी कटिंग केलेला नाही आहे, म्हणजे आहे तसंच मी त्याला राहू दिलेला आहे, कारण त्यामध्येच त्याच्या शो आहे, कारण डिझाईन एकदम छान आहे आणि त्याच्यामुळे त्याला तसा लुक येतोय.
तर तुमच्याकडे जर का असं ब्लाऊज आलं असतं तर तुम्ही याला जशी डिझाईन आहे तशी घेतली असती का कटिंग करून घेतलं असतं त्या पार्ट, ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. कारण बघा जेव्हा असे डिझाईन येतात ना, माझे जे स्टुडंट आहेत माझ्याकडे आता डिझायनर क्लाससाठी येत आहेत, तर त्यांच्याकडे एक ब्लाऊज आलं होतं. तर मोराचं जे तोंड आहे किंवा चोच आहे, तर मोराची पूर्ण मान अशी गड्याचं वर येत होती, पूर्ण राऊंड नेक होता आणि फक्त मोराचे तोंड असं वरती येत होतं. तर त्या डायरेक्टच कटिंग करणार होत्या, म्हणजे पूर्ण मोराचे तोंड गायबच झालं असतं मागून बॅक पार्टच्या डिझाईनमधून. पण त्यांचं बरं डोकं चाललं की त्या माझ्याकडे आल्या इथं कटिंग करायला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की म्हटलं हे असं नका करू, पूर्ण डिझाईन वाया जाईल तुमची. तर मग मी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी कटिंग केली आणि ब्लाऊज एकदम छान असं त्यांनी मग तयार करून घेतला. तर तुम्हाला मी बघते, जर माझ्याकडे असेल थोडासा व्हिडिओ वगैरे तर मी तो तुम्हाला छोटासा शॉर्ट देईल माझ्या त्या स्टुडंटच्या. तर बघा फायनली आता आपलं हे जे ब्लाऊज आहे ते मी इथं पूर्ण करून घेतलेलं आहे. तर बघा गडा फिनिशिंगच्या असल्यामुळे आपल्याला इथं स्टेप बाय स्टेप असे कामं करायचे आहेत. ते म्हणजे असे की आता इथं आपण आय हुक पट्टी लावून घेणार आणि मग आय हुक पट्टी लावून झाल्यानंतर आपण फिनिशिंग कमरपट्टीकडे देणार आहेत. कारण कमी जास्त जर पार्ट असेल तर तो आपण कमरपट्टीच्या दिशेने काढू शकतो. फायनली माझा ब्लाऊज इथं कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फिनिशिंगमध्ये मी हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. तर मग मैत्रिणी, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.